आपण ख्रिसमस म्हणजे केक, लाईट्स आणि सांता क्लॉज एवढंच समजतो, पण खरं सांगू का, ख्रिसमसच्या मागे असा इतिहास आहे जो बहुतांश लोकांना माहीतच नाही. ख्रिसमसची सुरुवात होते एका धाडसी स्त्रीपासून जिचं नाव होतं मेरी. देवदूत म्हणजे गेब्रिएल तिला सांगतो की ती जीसस क्राइस्ट यांची माता होणार आहे. आता आपण ख्रिसमस बद्दल काही फॅक्ट बघूया. फॅक्ट नंबर 1, 25 डिसेंबरलाच का? खरं तर जीसस क्राइस्ट यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला हे कुणालाच माहित नाही. इसवी सन 350च्या आसपास रोमन कॅथलिक चर्चने 25 डिसेंबर ही तारीख निश्चित केली. फॅक्ट नंबर 2, ख्रिसमस ट्री कुठून आला? 16व्या शतकात जर्मनीमधून ही परंपरा सुरू झाली. सदाहरित झाडं म्हणजे लाईफ आणि होप यांचं प्रतीक आहे. फॅक्ट नंबर 3, सांता क्लॉज कोण आहे? सांता क्लॉज हे नाव सेंट निकोलस यांच्या नावावरून आलं आहे. ते एक दयाळू व्यक्तिमत्व होतं जे गरिबांना गपचूप मदत करायचे. फॅक्ट नंबर 4, नासा मधून जिंगल बेल. 1965 मध्ये नासाच्या ॲस्ट्रॉनॉट्सनी अंतराळातून जिंगल बेल वाजवली होती. इथे थोडा वाव मोमेंट येतोच. तर मित्रांनो, तुम्ही आता सांगा, येशूची कबर कुठे आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पण शेअर करून आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.